छत्रपति संभाजीनगर में पत्रकार परिषद के दौरान संजय सरसाटे ने कई राजनीतिक मुद्दों पर बयान दिया। उन्होंने अजित पवार की एनसीपी में चल रहे विवाद और संभावित टूट की चर्चाओं पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि यह पार्टी का अतिरिक्त मामला है। सरसाटे ने बुल्ढाना के किसानों की स्थिति पर चिंता जताते हुए प्याज भाव और कृषि संकट पर सरकार के प्रयासों की बात कही। पार्थ पवार की शिकायत पर टिप्पणी करते हुए उन्होंने इस पार्टी का अंदरूनी विषय बताया। अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये जो काही वाद पाहायला मिळतोय आणि त्यामुळे काही नेते मग तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे शरद पवारकडे गेले आणि हा वाद सोडवतील असं काहीतरी वातावरण निर्मिती होते। परंतु मला वाटतं तसं काही नसावं। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजितदादा गटाचे सर्व नेते असतील, यांनी अनेक वर्ष शरद पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे। पक्षविलीन होणार होता ह्या चर्चा पूर्वी होत्या। त्यानंतर आता त्या चर्चेला जेव्हा फुल स्टॉप मिळाला तेव्हा पक्ष फुटीच्या मार्गावर आहे की काय अशाही चर्चा सुरू झाल्या। म्हणून कदाचित सुनील तटकरेने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असावा आणि शरद पवार साहेब यात काहीतरी निर्णय घ्यावा, पुन्हा एकत्रीकरणाच्या चर्चा व्हाव्यात की काय असा एकंदर सुरू दिसतोय। परंतु नेमकं यावर भाष्य करण्याचा अधिकार हा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना आहे, तेच यावर स्पष्टपणे सांगू शकतो। सर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी स्वतः अवताला झुंपून घेतलं। आता एवढा खर्च द्यायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांचा। शेतकऱ्याची अवस्था फार बिकट होत चाललेली। अवकाळी पाऊस, कधी आणखी वेगळं संकट, हमीभावाचा प्रश्न, त्याच्या मालाची जे काही विकायला जेव्हा मार्केटमध्ये जातो त्या टायमाला मिळणारा त्याला मोबदला, या सगळ्या प्रश्नामुळे शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट आहे, वाईट आहे, याची सरकारलाही जाणीव आहे। म्हणून याच्यावर पर्याय काढणं हे त्याच्यावरचा खरं तर अर्थ राहील। पर्याय हा काढला गेला पाहिजे। सरकारने आता कांद्याला सुद्धा भाव दिलेला आहे, परंतु यामुळे अडचण सुटल्या असं मी म्हणणार नाही। डिझेलची किमतीमध्ये वाढ झाली, एक ते मिळायला थोडा त्रास होतोय, परंतु यावर सर्व मात करताना शेतकऱ्यांनी सर्व बांधवांनी थोडा संयम राखला पाहिजे। कोणताही अतिरेकी पाऊल आपण उचलू नका, स्वतःच्या जीवाशी खेळू नका। सरकार यावर निश्चित तोडगा काढेल आणि सरकारमध्ये बसलेले लोक कोण आहेत, हे सर्व शेतकऱ्याचीच लोक मुलं आहेत ना, म्हणून त्यांनाही काळजी आहे। बुलढाण्यात झालेला प्रकार हा पाहून प्रत्येकाला वेदना ह्या झालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पार्थ पवार यांच्याकडे, शरद पवार यांच्याकडे तरी कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांचे पार्थ पवार ही बातमी आहे। पार्थ पवारची तक्रार करायला पार्थ पवार एवढा मोठा नेता नाहीये। सुनेत्रा बद्दल तर ठीक आहे, पार्थ पवार, जय पवार यांच्या तक्रारी करणं, मला वाटतं अशा काही प्रकार झाला नसाल। त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या विषयी काही चर्चा झाली निश्चित असावी, परंतु त्याची माहिती आम्हाला नाहीये। आहे की पार्थ पवार आता इतक्या उशिराने स्वतः निर्णय घेत आहेत, पक्षाच्या नेत्यांना विचारत नाही, विचारत घेत नाही, अजितदादा असे कधीच करत नव्हते। आणि हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे ना, त्याला आपण काय उत्तर देणार? पक्षामध्ये कोणी काय निर्णय घ्यायचा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे। उभाट्यामध्ये नाही का युवा पुत्र ते निर्णय घेतात, म्हणून कोणी निर्णय घ्यायचा आणि कुणाला अधिकार बहाल करायचे त्या पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं पाहिजे। अंतर्गत नाराजीमुळे जे वरिष्ठ